पण मी लोकांना सांगितलं की मी जात पात पाळणार नाही. जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. आता सरळ आपलं वेगळेपण कशात आहे आणि हे वेगळेपण कशात आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण नक्कीच पार्टीमध्ये डिफरन्स राहू. पण जे काम नाही करायला पाहिजे ज्यांनी केलं आणि ज्यांच्या नाराजीमधून लोकांनी आपल्याला निवडून दिलं तेच काम जर आपण करणार असू तर त्यांच्या जाण्यात फायदा नाही आपल्या येण्यात फायदा. मी माझ्याकडे यावेळी निवडणुकीला होतो तर महाराष्ट्रात सध्या जातीवाद खूप झगडे सुरू आणि मी पण बावनकुळेला आणि देवेंद्रला आपले काय या वादातून आपली अडचण मी एक ठरवून टाकलं की जातीवाद पाळायचा नाही. कुठलाही माणूस जो आहे तो जातीने मोठा नाहीये, तो गुणाने मोठा आहे. आणि या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समोर नष्ट झाली पाहिजे. आणि मी ठरवलं माझ्या मतदारसंघात 22 लाख मतदार म्हणजे गोव्यापेक्षा जास्त आणि 40% मुस्लिम आणि दलित आणि सातत्याने काँग्रेस निवडून येणारा मतदारसंघात. आणि आता मी उभा होतो माझ्या इकडले 5 आणि तिकडले 5 नब्बे झाले की एकटा निवडून 5. पण मी लोकांना सांगितलं कि मी जात पात पाळणार नाही. जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. आता सरळ मी माझ्याकडे पाळत नाही, मला फरक पण पडला. मी एकदा मुसलमानांनी माझ्याकरता 10,000 लोक आणि मला आता मतं यावेळी कमी मिळाले, यावेळी थोडे मिळाले, मागच्या वेळेस कमी मिळाले. पण काही कारणाने तरी सांगितलं मी आम्हाला वाटतं पण मत नाही देणार. मी त्यांना सांगितलं तुम मत देने के पहले याद रखना मैं प्योर चड्डी वाला हूँ, RSS वाला हूँ, बाद में पछताओगे. पछताने के पहले सोचो, देना है तो दो, नहीं देना है तो मत दो. और जो वोट देगा उसका भी काम करूंगा और जो नहीं देगा उसका भी काम. आपल्या पार्टीमध्ये आपला जो संस्कार आहे त्याला शॉर्टकट नाही आहे. अडवाणीजी नेहमी म्हणायचं की वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बीजेपी अँड काँग्रेस. आपलं वेगळेपण कशात आहे आणि हे वेगळेपण कशात आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण नक्कीच पार्टी विथ अ डिफरन्स राहू. पण जे काम नाही करायला पाहिजे ज्यांनी केलं आणि ज्यांच्या नाराजीमधून लोकांनी आपल्याला निवडून दिलं तेच काम जर आपण करणार असू तर त्यांच्या जाण्यात फायदा नाही आपल्या येण्यात फायदा. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या पार्टीला आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेच्या बाबतीमध्ये पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म. आपल्याला गरिबी दूर करायची, बेरोजगारी दूर करायची, आपल्या गावाचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा विकास करायचा आहे, भय भूक आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त देश निर्माण करायचा आहे. आणि हे सगळे उद्दिष्ट जर पूर्ण करायचे असतील तर आपण प्रत्येक ठिकाणी काय केलं पाहिजे याची योजना करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्याला माहिती असेल आजकाल युनोमध्ये भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी एक भाषण दिलं आणि ते भाषण जगात पॉप्युलर झालं. भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, सुखांक, राज्याचा सुखांक काय आहे, जिल्ह्याचा सुखांक काय आहे, गावाचा सुखांक काय आहे, तर त्यांनी ते डिफाईन केलं. गावात चांगला रस्ता असला पाहिजे, प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, गावात चांगली शाळा असली पाहिजे, गावात मुलं असलं महाविद्यालय असलं पाहिजे, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, स्किल डेव्हलपमेंट. म्हणजे गावामध्ये शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि विकासामध्ये आर्थिक दृष्ट्या काय काय काम झालं असेल त्याच्यावर नक्कीच लोकांचा हॅपी ह्युमन इंडेक्स डिपेंड करतो. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर जेव्हा होता तेव्हा मी एकदा सहज बोलताना त्याने मला सांगितलं की तेव्हापासून अनेक वैद्यकीय सुविधा अनेक योजनातून गोव्यातल्या लोकांना मिळाल्या.